नमस्कार मंडळी. तर कसे आहात? तर तुमच्या आता थंबनेल बघूनच लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत. तर अशी चमचमीत आणि स्वादिष्ट अशा आपण चवळीच्या शेंगाची भाजी बनवणार आहोत. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, सर्वप्रथम इथे काय करायचं आहे, गॅसवर आपल्याला कढई ठेवायची गरम व्हायला. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि आपल्याला आता ह्या शेंगा ज्या आहेत ना चवळीच्या, त्या अशा खुडून घ्यायच्या आहेत. जशा आपण वालाच्या शेंगा ज्या पद्धतीने खुडून घेतो त्या प्रकारे त्या निसून घ्यायच्या आहेत आणि मग आपल्याला त्याची फोडणी द्यायची आहे. पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि आता तेलामध्ये जिरे मोहरी टाकायची आहे. जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये आपल्याला हळद टाकायची आहे. आपण ही शेंगाची जी भाजी आहे ती आपण हिरव्या मिरच्यांपासून बनवणार आहोत, त्यामुळे यामध्ये आपण लाल तिखटचा वापर नाही करणार आहोत. आता आपली जिरे मोहरी झालं, हळद झालं आणि ते थोडंसं तळलं की आपल्याला त्यामध्ये आपल्या निसून घेतलेल्या शेंगा ज्या आहेत त्या टाकायच्या आहे. तुम्ही या ठिकाणी चवळीच्या शेंगा घेताना व्यवस्थित कोवळ्या बघून घ्यायच्या आहेत, कारण अशी जर भाजी केली नाही या पद्धतीने तर कोवळ्या शेंगांचीच भाजी खूप छान लागते आणि तुम्ही जर बनवली तर ही तुम्हालासुद्धा खूप आवडेल, इतकी छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली तुम्हाला तुम्ही स्वतःच मला कमेंटमध्ये सांगाल. आणि हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित तुम्हाला थोडंसं परतवून घ्यायची आहे. ह्या शेंगा ज्या आहेत ना त्यांना जास्त वेळ लागत नाही, कमी वेळात होतात. आणि यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे, व्यवस्थित त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता या शेंगांची भाजी बनवण्यासाठी गॅसची फ्लेम तुम्हाला कमी ठेवायची आहे, जेणेकरून आपल्या शेंगा ज्या आहेत त्या खाली कढईला लागणार नाही. आता थोडंसं परतलं की त्यामध्ये तुम्हाला थोडंसं अर्धासा ग्लास इतकं पाणी टाकायचं आहे. थोड्याशा शेंगा अशा बुडल्या पाहिजे त्यामध्ये नॉर्मली, आणि आपल्याला आता त्या अशा शिजवून द्यायच्या आहे. त्यामध्येच वाफेवर थोडंसं अर्धवट झाकण ठेवलं तरीही चालणार आहे. हे बघा, मी या ठिकाणी अर्धवट असं झाकण यावरती ठेवून देत आहे. आता आपल्या शेंगा शिजत आहे तोपर्यंत आपण याचं वाटण तयार करून घेऊ. आता या ठिकाणी वाटण तयार करताना आपल्याला शेंगदाणे लागणार आहे, 4-5 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या आणि कोथिंबीर, आणि सोबतच आपल्याला इथे किसलेलं खोबरं लागणार आहे. तुम्हाला जर या ठिकाणी किसलेलं खोबरं नसेल घ्यायचं तर तुम्ही इथे खोबऱ्याचे काप करून देखील घेऊ शकतात. यामध्ये तुम्ही आपल्या ज्या फुटाणे असतात ना डाळ्या, त्याही घेऊ शकतात, पण या ठिकाणी मला इतकं पुरेसं आहे, त्यामुळे शक्यतो फुटाणे नाही घेतले तरीही चालणार आहे, कारण फुटाण्यांपेक्षा शेंगदाणे जर वापरले तर चव अप्रतिम लागते. हे बघा, आणि इथे आपण असं घट्टसर आपलं पाणी टाकून इथे मी वाटण तयार करून घेतलेलं आहे. आता आपल्या शेंगा बघू आपण शिजल्यात की नाही. आता हे बघा, मी झाकण काढून घेतलं. आपल्या शेंगा इथे शिजत आलेल्या होत्या आणि आता त्यामध्ये जे तयार करून घेतलेलं वाटण आहे ते मी इथे टाकून देत आहे. आता ज्या अर्धवट आपल्या शेंगा शिजलेल्या आहेत त्या आता आपल्याला वाटणामध्ये शिजवून घ्यायच्या आहे, जेणेकरून वाटणातला जो टेस्ट आहे ना ती त्या शेंगांमध्ये उतरली जाईल आणि आपल्या शेंगा अजूनही चविष्ट लागतील. आणि खाणारे तुम्हाला नक्कीच विचारतील की ही रेसिपी तुम्ही कुठून बघितली, तर नक्कीच त्यांना आपल्या या रेसिपीजची, आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. आणि रेसिपीज तुम्हाला कशा वाटतात, माझ्या रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन देखील तुम्हाला प्रेस करायचं आहे, जेणेकरून अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज जेव्हा मी अपलोड करेल तेव्हा त्या सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. आता हे बघा, या ठिकाणी आपल्या शेंगांना जवळपास कमी गॅसवरती आता इथे हळूवार अशी उकळी यायला लागलेली आहे आणि मी यामध्ये हिरवीगार अशी कोथिंबीर मस्त यावरती मी टाकून देत आहे, जेणेकरून आपल्या शेंगा ज्या आहेत ना ते एकदम छान दिसतील. आणि आता बघा, ह्या शेंगा करत असताना ना तुम्ही ह्या कोरड्याही करू शकतात. फक्त जेव्हा आपण वाटण जे तयार करू ना तर ते वाटण तुम्हाला त्यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे. आणि जर तुम्ही तिथे पाणी नाही वापरलं तर नक्कीच तुमच्या शेंगा ज्या आहेत ना त्या अशा
कोरड्या होतील आणि चवीला देखील खूप छान लागतील. कोरड्या स्वरूपात जरी तुम्ही केल्या तर त्या खूप छान लागतात की विचारू नका. आणि अशा प्रकारे आपल्या चवळीच्या शेंगाची हिरव्यागार चवळीच्या शेंगाची मस्त अशी चमचमीत भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि आता आपण इथे मस्त गरमागरम ही सर्व करून घेऊ. आणि ही खाताना मस्त गरम गरमच खायची आहे, कारण याची जी चव आहे ना ती गरमागरमच खूप छान लागते. आणि रंग बघा किती छान आलेला आहे. चला भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.